मित्र हो, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन या संघटनेच्या मार्फत नॅचरोपॅथी संबंधी जागरूकता आणण्यासाठी इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। या परीक्षेची नोंदणी विनाशुल्क आहे। परीक्षेसाठी आवश्यक असलेली पुस्तके म्हणजेच ई-बुक्स विनाशुल्क आपल्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहे आणि शिवाय परीक्षा झाल्यानंतर लगेचच आपल्याला ई-सर्टिफिकेट म्हणजेच ई-प्रमाणपत्र मिळणार आहे। या परीक्षेसाठी कशा प्रकारे नोंदणी करायची आहे ते आपण लगेचच पाहूया। परीक्षेची नोंदणी आपल्याला मोबाईल आणि आपल्या पीसीवर किंवा लॅपटॉपवर दोन्ही ठिकाणी करता येईल। तर आपण आज मोबाईलवर परीक्षेची नोंदणी कशी करायची, परीक्षा कशा पद्धतीने द्यायची ते पाहणार आहोत। ही परीक्षा इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्याकडून घेण्यात येत आहे। परीक्षेसाठी नोंदणी करताना सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरती सर्च बारमध्ये जाऊन KBSR एक्झाम असे टाईप करा। टाईप केल्यानंतर आपणास पहिलीच लिंक दिसेल kbsr.inosurya.com। या वेबसाईटवरती तुम्हाला परीक्षेच्या संदर्भात 4 टॅब देण्यात आलेले आहेत। आता आपण रजिस्ट्रेशन विषयी माहिती पाहू। रजिस्ट्रेशन करताना फर्स्ट नेम, विद्यार्थ्याचे नाव आणि आडनाव टाईप करायचे आहे। त्याखाली फादर नेम, आपल्याला योग्य असणारा ध्यानात राहणारा पासवर्ड 2 वेळेस टाईप करायचा आहे। त्यानंतर मिळणाऱ्या सूचनांच्यासाठी ईमेल ID, मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाईप करायचा आहे, कारण मोबाईल नंबर हाच आपला युजर नेम असणार आहे। त्यानंतर पुढे दिलेल्या टॅबमध्ये जन्मदिनांक, जेंडर, नॅशनॅलिटी, ॲड्रेस, जिल्हा, ड्रॉपडाऊन लिस्टमधून राज्य सिलेक्ट करायचे आहे। राज्य झाल्यानंतर पिनकोड झाल्यानंतर परीक्षेसाठीची एक्झाम। परीक्षा आपल्याला 2 भाषात द्यायची आहे, इंग्लिश किंवा हिंदी। आपल्याला योग्य असेल ती भाषा सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर ॲकॅडमिक इन्फॉर्मेशनमध्ये आपली इयत्तेनंतर आपल्या विद्यालयाचे नाव, विद्यालयाचा पत्ता, विद्यालय ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्याचे नाव। त्यानंतर शेवटची टॅब आहे INO इन्फॉर्मेशन। यामध्ये विचारले जाते तुम्ही INO म्हणजेच इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे सभासद आहात का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा। एवढी माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा सर्व माहिती खात्रीपूर्वक चेक करायची आहे आणि माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर नेक्स्ट या बटनवर टॅप करा। नेक्स्ट बटनवर टॅप केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसेल। यामध्ये You have successfully registered yourself for KBSR exam. Please log in with your mobile number as ID and password you have registered while registration to access the KBSR portal. म्हणजेच आता तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता तुमचा मोबाईल नंबर, युजर नेम आणि दिलेला पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करू शकता। चुकून तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्ड या शब्दांच्या वरती टॅप करून दिलेल्या मोबाईल नंबरवरती पुन्हा पासवर्ड रिसेट करू शकता। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती उजव्या बाजूला हिरव्या आयताकृतीमध्ये 3 रेषा दिसतील। यांच्यावरती टॅप केल्यानंतर तुमच्या समोर वेगवेगळ्या अशा 9 टॅब्स येतील। पहिली टॅब आहे होम। यामध्ये होमचे आयकॉन येतील,
दुसरे टॅब आहे स्टडी मटेरियल. या टॅबवरती टॅप केल्यानंतर ट्युटोरियल व्हिडिओ तसेच हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषेत ई बुक उपलब्ध आहेत. हव्या त्या भाषेतील ई बुकवर टॅप करून ते पुस्तक डाउनलोड करून घ्यायचे आहे. तिसऱ्या क्रमांकाची टॅब आहे गाईडलाईन्स. यामध्ये तुम्हाला नोंदणी करण्यासाठी तसेच परीक्षेसाठीच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. चौथी टॅब आहे सॅम्पल पेपर्स. यामध्ये इंग्लिश व हिंदी भाषेमध्ये नमुना प्रश्नपत्रिका उत्तरांच्या सह दिलेली आहे. 5वी टॅब आहे नोटिफिकेशनची. 6वी टॅब एक्झामची. यामध्ये परीक्षेच्या संदर्भात विविध सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत व सूचना वाचून झाल्यानंतर सगळ्यात खाली टेक एक्झाम या टॅबवर क्लिक करून तुमची परीक्षा द्यायची आहे. परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला लगेचच ई प्रमाणपत्र मिळेल. ते ई प्रमाणपत्र मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे. पुढची टॅब आहे माय अकाउंट. माय अकाउंटमध्ये तुम्हाला स्वतःच्याबद्दल माहिती मिळेल. यामध्ये चुकलेली माहिती तुम्ही दुरुस्त करू शकता तसेच तुमचा फोटोही अपलोड करू शकता. पुढची टॅब आहे कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्टमध्ये त्या कॉन्टॅक्ट क्रमांक तसेच INO यांच्या कार्यालयाचा गुगल मॅप दिलेला आहे. शेवटी लॉगआउटवर टॅप करून तुम्ही लॉगआउट करू शकता. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा.